नमस्कार मंडळी, कसं काय मजेत आहात ना? आज मी लंच करणार आहे महेश मांजरेकर सरांसोबत, तेही त्यांच्याच रेस्टॉरंटमध्ये, हॉटेल सुखासुखी। तर चला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। या मंडळी, हे आहे हॉटेल सुखासुखी, जे आहे गोरेगाव ईस्ट मध्ये। आत आल्या आल्या वडाच्या झाडाखाली असलेल्या मारुतीरायाचे दर्शन होते, त्यामुळे खूपच छान अशी इथे मस्त सावली आहे पहा। टुडे स्पेशल मध्ये आहे पॉम्फ्रेट फ्राय करी, प्रॉन्स फ्राय करी, सुरमई फ्राय करी, बोंबील फ्राय, हलवा फ्राय, तिखलं पण आहे, क्रॅब, मटन सुक्का आणि खिमा। हे काय, अच्छा उकडीचे मोदक पण आहेत, सोलकढी आहे, कोकम सरबत। अरे बापरे, मी काय बोलत काय बसली आहे आणि काय तुम्हाला ऐकवत बसले। चला पहिले आपण आज जाऊया आणि आधी आपण सरांना भेटूया। चला या 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 मंडळी या। ही आहे इथे नॉन एसी सिटिंग। चला मध्ये जाऊया। फक्त अस्सल घरगुती जेवण जेवायची इच्छा असणाऱ्यांसाठी इथे आहे ही एसी सिटिंग। चला वर पण पाहूया सिटिंग कशी आहे ती। अरे वा, इथं खूप छान आहे, मस्त। आणि इथे पण आहे एसी सिटिंग, पण सर कुठे आहेत? सर कसे नाही दिसत आहेत? आता सर कुठे आहेत? सर किचन मध्येच आहेत। अच्छा, तुमचेच काहीतरी बनवत आहेत माझ्यासाठी। चला पाहूया किचन मध्ये। चला चला सरांना भेटूया किचन मध्ये। या मंडळी, आता मी आहे सुखासुखीच्या किचन मध्ये आणि बघा किचन मध्ये काय शिजते ते पण महेश सर स्वतः बनवत आहेत। सुक्के बोंबील। या, अच्छा तुम्हाला कोणी शिकवलं हे? आईने, थोडं बायकोने। अच्छा, थोडं आईने थोडं बायकोने। अच्छा, मी ऐकलेलं आहे इकडच्या ज्या रेसिपी आहेत त्या तुमच्या आईनेच बनवलेल्या आहेत। हो, आम्ही घरी खायचो ना, मी जे घरी खातो ते इथे असतं, तिखट असतं आमचं जेवण। अच्छा, हा, पण आपण मासे म्हटल्यानंतर थोडेसे तिखट हवेच नाही का? तिखट माझं घरचं जेवण आहे ना, मी माझ्या घरी जेवतो ते। मी माझ्याकडे कोणी सांगितलं मला कमी तिखट द्या, हां मी सांगतो खूप आजूबाजूला रेस्टॉरंट्स आहेत जिथे हां कमी तिखट मिळतं। मालवणी जेवण जेवायला जायचं तर मनात विचार करूनच जायचं की थोडंसं तिखट असतं। या सरांकडनं मला देखील शिकायला मिळणार आहे बरं का। तुम्ही पण जाऊन रेस्टॉरंट उघडू नका बघ। अच्छा, नाही सर, जरी कोणी बनवली तरी तुमच्या हातची चव त्यांना नाही येणार ना। तुमची बनवण्याची पद्धत ही वेगळीच असणार नक्की। काय माहिती, आता पण चमचे बिमचे वापरतो, माझ्या आईने कधीच चमचा वापरला नाही। हां, हाताचं माप हे तिथं करेक्ट होतं, म्हणजे कधीच चुकायचं नाही। पहिला टेस्ट पण नाही करून बघायचे की काय मीठ कमी असेल किंवा जास्त असेल। सर तुम्ही पहिला कोणता पदार्थ बनवलेला? मी खरं शिकलो, मला अजिबात यायचं नाही, मला फक्त अंड उघडता येतं। हां, आणि अगदीच म्हणजे गरज पडली तो ऑमलेट, पण त्याच्यात काही लागत नाही शहाणपणा करायला। हो मासे बनवताना कांदा वगैरे व्यवस्थित छान शिजला गेला पाहिजे नाही का? हो, तरच त्याला छान टेस्ट येते। मस्त बोंबील धुवून आणलेले आहेत स्वच्छ। आज मला चक्क सरांच्या हातचे बोंबील खायला मिळणार आहेत, म्हणजे काय नशीब आहे माझं, काय नशीब आहे। मस्त छान सुगंध सुटलाय आता। पाणी दे रे। हे बघा, टाकू बस बस। आणि आता इथे बनवतो चिकन मालवणी। ओके, नाव काय दादा तुमचा? सागर कांबळे। सुखासुखीच्या किचन मध्ये चिकन मालवणी बनवतोय आम्ही। कांदा छान फ्राय करून घेतला, आलं लसूण मीठ टाकलेलं आहे आणि व्यवस्थित तेल सुटेपर्यंत मस्त फ्राय करून घेत आहे। आता मालवणी मसाला, मालवणी चिकन आहे म्हटल्यावर मालवणी मसाला झालाच असलाच पाहिजे। चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। आता आपण आलेलो आहोत सुखासुखीच्या किचन मधून बाहेर बरं का। मस्त जेवण तयार होते तिकडे गरम गरम, तोपर्यंत म्हटलं थोड्याशा गप्पा शप्पा तर झाल्याच पाहिजेत। तर मग माझ्यासोबत आहेत महेश मांजरेकर सर। नमस्कार सर। आणि मेधा मॅडम। नमस्कार मॅडम। मॅडम, सगळ्यात पहिला प्रश्न तर मी तुम्हालाच विचारणार आहे की तुम्ही इतक्या छान दिसताय कशा काय? त्यासाठी काळजी घेणारा नवरा लागतो। ते सरांनीच उत्तर दिलेलं आहे, पण खरंच खूप छान दिसताय तुम्ही। आता आपण सुखासुखी मध्ये आहोत तर चांगला दिसतो सर, तुम्ही तर छानच दिसताय। मॅडम खूपच जास्त छान दिसतायत। आणि असं वाईन आहे ना, वाईन
कोल्ड होते तेवढी चांगली वाटते. सुकासुकीच्या बद्दल मला थोडंसं सांगाल का, कसं काय सुचलं तुम्हाला सुकासुकी सुरू करण्यासाठी? मला ना खूप खूप वर्षापासून असं वाटायचं की माझ्या घरी सगळे खूप जेवायला यायचे आणि मग घरचं जेवण खूप आवडायचं, आईचं मेदा बनवायची. असं वाटलं की आपण जे जेवतो ते आपल्याला लोकांना पण टेस्ट करायला हवं. पण काही रूल्स आहेत माझ्या इथे. म्हणजे माझ्या घरचं जेवण, बाहेर बोर्ड लावलं मी पण इथेच जेवतो, इथे आलो की इथेच जेवतो, तिकडे बाहेर इथे मला एक बोर्ड लावायचं, मालकसुद्धा इथेच जेवतो. पण ते घरचं जेवण आहे, मग कॉम्प्रोमाइज नाही. म्हणजे काही लोक येतात ना, जरा तिखा कम करू, जरा हे करू नये. आमचे माझ्या घरी बनतं तेच तुम्ही जेवा इथे. बरं, मालवणी जेवायला जाताना तुम्ही हे विचार करा ना की जरासं तिखट असतं ते, मग ते कॉम्प्रोमाइज केलं ना की मग ते काहीतरी धेडगुजर होतं. तिखट ज्यांना काहीच सवय नाही त्यांनी कधीच मालवणी जेवण जेवायला जाऊ नये आणि ह्या रेस्टॉरंटला येऊच नाही, कारण त्याच्याशिवाय त्या मालवणी जेवणाला चव नाही. लोकांना ना मासे म्हणजे मासे खायला गेले की त्यांना पापलेट, सुरमई, बोंबील, कोलंबी, कधी कधी बांगडा, याच्या पलीकडे मासे आहेत ते त्यांना माहिती नाही. आणि समुद्र म्हणजे खाण आहे माशांची. बरोबर. बुडदुशी म्हणा किंवा आंबोशी म्हणा, शेटकं म्हणा, ते काय सौंदाळे म्हणा, हे मासे ना लोकांना सांगितलं तर म्हणतील काय आहे ते मासे आहेत का. पण ह्या माशांना जी टेस्ट आहे ना ते पण फार कोणाला माहिती नसल्यामुळे मला ते पण जाम ठेवायचं वाटतं तिथे. पण त्यांना कोणाला सांगितलं ना की बरं हलवा पण नको म्हणतात. हलवा काय मासा आहे फॅन्टॅस्टिक, दाढा, अरे मग ते कोणीच गोळ, हो खूप खूप घोळ करली, म्हणजे हे जे मासे आहेत ते नसतातच कालवं छान लागतात. पण ते काय होतं ना, त्याला घेऊन ना ते इथे सेल नाही झाले तर मग त्याचं काय करायचं तसेच राहणार. आणि मी फार मासे इथे स्टोअर करून ठेवत नाही फ्रीजमध्ये, आणि रोजच्या रोज मासे येतात. कारण ते मासे खायचे तर फ्रेशच खायचे, नाही तर खायचं नाही. अच्छा, रेसिपीबद्दल काय म्हणाल तुम्ही? जे आता या रेसिपी आहेत तर आता नॉर्मली तुम्ही जसं सांगितलं की घरातल्यात, मग तुम्हाला कोणी शिकवलं ह्या छान छान अशा मस्त रेसिपी? जसं आता आपण मगाशी किचनमध्ये बघितलं मस्त तुम्ही बोंबल्याचं, हे माझी आई बनवते, हे घरात बनतं तेच मी आता बघून आणि ते पण मी कधीच किचनमध्ये जायचो नाही. म्हणजे मला जाम ते कॉम्प्लेक्स असतं, मी काय करेन. पण मग आयुष्यात आपल्याला कोविडनी खूप नुकसानच दिलं. पण आपण म्हणतो ना ते काही त्याच्यात एक दुःखात म्हणजे निदान जेवण करायला शिकलो. कारण वेळ होता, त्या वेळेचं काय करायचं कळत नव्हतं, तर त्यामुळे थोडं शिकलो. पण माझ्या घरी जो तांदूळ वापरला तोच इथे, माझ्या घरी जे तेल वापरलं तर तेच इथे. ते पण मी ठेवलं नाही. मला इथे पहिल्यांदा आलो तर आमचे कसे सजेस्ट करणारे असतात ना, ॲडवायझर, एक रेस्टॉरंट ॲडवायझर असतो तो. मग मला सगळं आधी त्यांनी ॲडवाईज केलं. मग त्याने मला एक दुकान दाखवलं कुठलं तरी, आणि मग त्यांनी तिकडून माझ्या अपरोक्ष सगळं सामान मागवलं. आय वॉज फ्युरियस. म्हटलं का? तर म्हटलं नाही तिकडे स्वस्त मिळते. म्हटलं स्वस्त द्यायला मी ते बसलेलं नाही, माझं जेवण फार स्वस्त नाही आहे. म्हणजे लोक कधी कधी कंप्लेंट करतात की रे थोडं महंगा आहे. तर मी म्हटलं कारण मी त्याच्यात इन्ग्रेडियंट सगळे महाग टाकतो, माझं त्याचं प्रॉफिट मार्जिन खूप नाही आहे, मला करायलाच तेवढा खर्च येतो. म्हणजे मी आता माझ्याकडे फक्त इंद्रायणी मिळतो, बाकी पुलाव बिलावला आम्ही बासमती वापरतो. पण असा कोण इंद्रायणीच, तो पण मी 4 शेतकरी बघून ठेवले, त्यांच्याकडे घेऊन येतो. कारण की इंद्रायणी आता हल्ली पण सगळीकडे छान असं नाही मिळत, चांगला नाही मिळत. मी शेतकऱ्याच्या कडून आणतो तो, म्हणजे मी बाजारात कधीच आणत नाही इंद्रायणी. माझं तूप पण मी, अच्छा, तूप आता तो घरी येतो म्हटल्यावर आता असं वाटायला लागलं की मांजरेकरांकडे इंद्रायणीचं दुकान आहे म्हणून सगळे आमच्याकडे जेवून जातात ना. मग तिसऱ्या दिवशी आहे का थोडासा तांदूळ, अरे नाही मला द्यायला काही प्रॉब्लेम नाही, तो संपला की मला पाय तोडवत तिकडे जायला लागतं ना, तर दॅट कॉस्ट मनी. त्यामुळे माझ्या ते रेट थोडे जास्त आहे. आणि त्यामुळे हे जे असे तो मला तर म्हणाल की सगळे रेस्टॉरंट्सवाले तिकडूनच मागवतात, कारण तिकडे खूप स्वस्त आहे. तुम्हाला इथे माझ्या घरचं जेवणच मिळणार, म्हणजे मांजरेकर सरांच्या घरातलं जे जेवण असतं तेच मिळणार आहे. मॅडम, असा कोणता पदार्थ सरांनी तुम्हाला कधी असं बनवून खाऊ घातला आहे का? असा त्यांनी कोविडमध्ये बनवायचा तेव्हा जास्त, आता पण केव्हा तरी त्याला फोडणीचा भात बनवायला फार आवडतो, छान बनवतो. आणि मी हल्ली मासे खात नाही, पण सुकट. तुम्ही मासे नाही खात? नाही, हल्ली नाही खात मी, पण सुकट छान बनवतो असं ऐकलंय मी. कोळंबी भात फॅन्टॅस्टिक बनवतो. कोळंबी भात माझाही फेवरेट आहे, पण ती प्रोसेस आहे. मी मला फुर्सतमध्ये, आणि मला पुढच्या वेळेस मला कोळंबी भात शिकायला मी होईन ना असिस्टंट, चालेल ना. कोळंबी भात मला शिकायला मिळेल. मग काही खायला मागवायचं का तुम्हाला? हो हो, मागूया आता. काय आलं रे?
पापलेट, सुरमई बघा एकदम मोठा आहे बरं का सुरमईचा पीस मस्त. बघा सुरमई नाही काय म्हणतात याला, मासे खाणाऱ्यांची काजू कतली. गाणं होतं ना बोंबील सांगा बांबले का त्यांचा सुरमई ह्याची जर ढीक पडल्या असं कधी गाणं होतं. तुम्ही लास्ट टाइम कधी फिश खाल्लेली? 5-6 महिने झाले असते. अच्छा म्हणजे जस्ट आता सोडलेला. मी असं सोडलं पण नाहीये, मला इच्छा होत, मग ते करून करून झालंय मला. ओके. बनवून हल्ली मला नाही जात. म्हणजे अगदी खात नाही असं नाही, आता कमी गेलंय. नाही मी नाही खात, आता गेले काही महिने तर मी अजिबात नाही खाल्ल्या. मॅम सरांना कुठला पदार्थ आवडतो तुमच्या हातचा? महेश काय आवडतं तुला सांग? सगळ्यात जास्त मला आवडतं तिसऱ्या आणि शेंगा आणि शेवग्याच्या शेंगा त्याच्यामध्ये. शेंगा बटाटा आणि तिसऱ्या मस्त. महेशला आवडतात तिसऱ्याच आवडतात, त्याला मासेच आवडतात. बाहेर नाही खात मी तिसऱ्या कधीच नाही. घरी मस्त छान गरम गरम माशांचा आस्वाद घेतोय. पण आज भेटण्याचं कारण म्हणजे आता मी काही दिवस पूर्वीच जुनं फर्निचर पाहिला आणि तो चित्रपट बघून मला म्हणजे स्वतःला असं फील झालं, म्हणजे मलाही माझ्या आईबाबांची आठवण आली. सर कसं सुचलं या चित्रपटाबद्दल? कुठेतरी आपण जे केलं असतं ना आयुष्यात तेच पिक्चरमध्ये रिफ्लेक्ट होतं. आता बाहेर आपण एक तर दुसऱ्याचं बघतो तर स्वतःच्या आयुष्यात डोकन बघतो. मी स्वतःच्या आयुष्यात डोकन बघतो. मला काय म्हणत मी आईवडिलांचं करतो, मला सगळं कळतं, मी आईवडिलांना कधी त्रास देत नाही. काय असतं ना आईवडिलांना ना मुलं म्हणजे जादूगार वाटतं. म्हणतात काय येईल आता मग मी त्याला सगळं सांगेन, मला हे दुखते रे, मला ते दुखते रे, मला मग सगळं एक जादूची काढली फिरवेल. मुलाला अजिबात वेळ नसतो. म्हणून मुलगा येतो मग बाबा अरे माझं ना हल्ली डोपर खूप दुखतंय, तरी मी सकाळी उठलो ना की जरासा त्रास होतो. मग इन्सेन्सिटिव्ह मुलगा म्हणतो बाबा आता या वयात ते होणारच ना. हे इतकं भीषण आहे म्हणजे आपल्याला वाटतं आपण म्हणजे आता हे वय बाबा आता या वयात थोडंसं होणारच ते. बरोबर. हे जेव्हा आपण बोलतो तर त्यांना काय डिप्रेशन येतं, अरे बापरे म्हणजे काय माझं आता या वयात मी तुम्ही त्यांना सांगता की आता बाबा हे तुमचं हळूहळू एक एक अवयव येतं नाही ना. त्यांना सांगा की बाबा काय डोंट वरी, आपण काय करू मी एक फिजिओथेरपीच बघतो आणि आपण काय करूया वॉक सुरू करूया सगळे. त्यांना हे अपेक्षित असतं. आपला मुलगा त्याच्यावर त्याचं सोल्युशन सांगतो. म्हणजे काय आहे आता त्यांना काही फार तुला काही गोष्टी सांगायच्या नसतात. त्यांना फक्त विचारतं काय कुठे जेवलंच करे किंवा बऱ्याच नारे सकाळी जरा बरं वाटत नव्हतं हेच विचारायचं असतं. ते मित्र कॅन वेट ना, ते कुठे जातात पडून. बरं रोज तू ऑफिसात त्यांच्याबरोबरच बसतोस लंच टाईमला. ते पण बिचारे लंच टाईमला फोन करतात, लंच टाईम झाला असेल मुलाला फोन करूया जेवलंच करे. पण ह्याचं म्हणणं 5 मिनिटात करतो. बरं 5 मिनिटात करतो म्हणून तो 5 मिनिटात कधीच करत नाही. 100पैकी 90 वेळा तो 5 दिवस पण करत नाही त्याच्यानंतर. हे मी सांगतो हे लोकांना नाही सांगत आहे, मी पण केलं तेच. आपल्याकडनं माझ्याकडनंही झालं असेल हे. आणि आपण मी तो नंतर विचार करायला लागलो तर मला असं वाटलं की किती किती वाईट आहे. त्यातनं कुठेतरी मला डोक्यात आलं की आपण हे लिहून काढेल. म्हणजे कुठेतरी काही नाही, मला फक्त हेच सांगायचं लोकांना काही नाही, त्यांना क्वालिटी टाईम द्या. दिवसात 10 मिनटं दिलं तरी हरकत नाही. माझ्याला बस त्यांच्या खांद्यावर हात टाका म्हणून काय बाबा बरंच पीठ आहे थोडंसं दुखतं काय नव्हतं चला आपण जाऊ जेवायला जाऊ. काही आपण किती वेळा करतो. मॅडम तुमची मी भूमिका पाहिली म्हणजे एक आई कठोर कशी वागू शकते हे खूप गरजेचं होतं त्या क्षणी. त्याबद्दल तुम्ही काय म्हणाल? सुरुवातीला एक वडिलांच्या आणि मुलांच्या मधला एक दुवा जो बॉल असतो ना, बॉल हो ते असतं. पण जेव्हा नवऱ्याची बाजू घ्यायची वेळ येते तेव्हा मी त्याच्या मागे उभी राहते. आणि मला वाटलं कुठलीही आई हे करेल. सो अप टू अ पॉईंट ती मुलाला नक्कीच म्हणजे त्यांचं एक घरात सगळं ठीक असू देत, कशाला मिसअंडरस्टँडिंग हवेत, छोट्या छोट्या गोष्टींवर नाही नको. त्यामुळे एक समजूत दोघांची घालायचं काम करायचं आईचं काम असतं. मूल झालं ना तर आईची प्रायोरिटी मूल असतं. हो नवऱ्याकडे त्याच्यात काही 100% दुर्लक्ष असतं. बरं त्यात वडिलांनी त्यांना नवऱ्यालाही काही वाटत नाही कारण तिला माहिती त्याला पण आपल्या मुलाबद्दल असतं. पण तिने कायम
म्हणजे त्याची वकिली केल्यासारखं जवळजवळ एक आईचं हे असतं. त्याला काही पाहिजे असेल, त्याला काही पाहिजे असेल, त्याला गरज आहे आता करूया का असं वगैरे, एक ते एक आई हे माध्यम असतं. मी जेव्हा पाहिलं तेव्हा मला देखील माझ्या आईची खूप आठवण आली. माझे आई बाबा नाही आहेत, पण मला त्या क्षणी म्हणजे असं आठवायला लागलं की माझी आई जेव्हा मला फोन करायची, मी कामात असायची, ऑफिसमध्ये असायची, म्हणजे तो प्रत्येक क्षण मला आठवायला लागलेला होता. आणि तो चित्रपट पाहताना मला जशी आठवण येत होती माझ्या कुटुंबाची, तशी नक्कीच तुम्हाला सगळ्यांना देखील, जे आपले मंडळी पाहणार आहेत सगळे, जे चित्रपट तर तुम्ही नक्कीच बघा, कुटुंबासोबत बघा, पण तुम्हाला देखील नक्कीच ती आठवण येईल. आणि सरांनी हा जो चित्रपट काढला त्यामधून आपल्याला ते असं वाटेल की नाही, आपण आतापर्यंत ज्या चुका केल्या आहेत त्या आपण करू नयेत. पण असं पण नाही होणार ना, मी का आणि पिक्चर असा गेला नकळत त्या चुका घडल्या. इकडे बसून थिएटरमध्ये बघताना कोणाला गिल्टी वाटणार नाही, कारण ह्या चुका कोणी जाणून बुजून करत नाही, त्या अनावधानाने होतात. त्यामुळे ना हा सिनेमा थोडासा आरसा दाखवतो. हा तुम्हाला तत्वज्ञान शिकवत नाही, की तुम्हाला अक्यूज करत नाही, की तुम्हाला गिल्टी ठरवत नाही. तो तुम्हाला फक्त आरसा दाखवतो की हे चित्र आहे तुमच्याच नाही, सगळ्यांच्या आयुष्यातलं. त्यामुळे ना कोणालाही आई वडिलांबरोबर बघितलं तरी त्यांना एम्बॅरेस होणार नाही. म्हणजे इनफॅक्ट ते बाहेर येताना एका वेगळ्या झोनमध्ये बाहेर येतील आई वडिलांची, मी तुम्हाला गॅरंटी देतो. नाही, आम्ही देखील जेव्हा बाहेर आहोत, तर आता आमच्या सासूबाई आहेत, घरी असतात, तर मग त्या जेव्हा फोन करतात दुपारी, जेवलीस का तू, तुम्ही जेवलात का, कुठे पोचलात का, बघा त्या आईचा फोन आला, बघा आता. आणि आम्हालाही गॅरंटी असते, अगदी 100% खात्री असते की त्या आईचा थोड्या वेळाने फोन येणार, हा येणारच, याची पूर्ण खात्री असते. पण त्या काळजीनिशी फोन करत असतात. त्यांना असं नाही का वेळ नाही, आई जात्या म्हणून आपण चला फोन करूया. आपल्याला वाटतं रोज काय येणारच ना घरी, पण त्यांना एक असते ना, तू घरी गेलेत, कुठे गेलेत, म्हणजे काळजी ही कोणालाही असते. आणि दुसरं असतं तरी जर वे टू से, हल्लीची मुलं कशी असतात फटाक्कन मुलं, तुला नाही का कळणार एक हे. आणि त्या वयामध्ये ना मला वाटतं आपण थोडे सेन्सिटिव्ह असतो, जास्त सेन्सिटिव्ह होतो. एक आपली गरज संपली आहे का आता, हा एक नक्कीच सगळ्यांच्या त्यावर एक असतो थोडासा, की आता झालं आहे, आता सगळी मुलं मोठी झाली आहेत, त्यात समाधान पण असतं की मुलं मोठी झाली आहेत, कामाला लागली आहेत, सगळं छान आहे. पण आता आपली गरज संपली आहे का, झालं आहे का आता आपलं काम ह्यातनं. आणि त्यावेळेला मग ते हर्ट जास्त होतं अशा वेळेला, बिटरनेस, आणि ते साठतं, ते एकदा बोलून होत नाही, तर जेव्हा 15-20 वेळा बरेच वेळेला होतं ना, मग ते कुठेतरी तो बिटरनेस येतो त्याच्यामध्ये. आज एक काळ आलाय की सगळंच बदललंय. आम्ही मे बी वी आर नॉट अवेअर. एकदापासून सांगा ना की भाऊ हे असं असतं, हे असं असतं, तुम्हाला नाही कळणार हे नका ना, तुम्ही त्यांना कशाला हे करताय, की तुम्हाला तो कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये दाखवला ना, ते म्हणाले का तुला नाही कळणार. अशी आमची मुलं आम्हाला करतात असं नाही, पण जनरली हे ऑब्झर्वेशन आहे. आणि आताच्या काळामध्ये थोडंसं वय झालं की मग आई वडील आश्रमामध्ये असतात किंवा एवढी करोडोची प्रॉपर्टी असतात, पण आई बाबा एकटेच त्या फ्लॅटमध्ये राहत असतात, काहीच त्यांचं नसतं घेणं. करोडोंची प्रॉपर्टी असून सुद्धा आई वडील वृद्धाश्रमात असतात. हो, कारण त्यांच्याकडे किंवा एकच कोणी उरलं, एक उरलं ना, आई कोणतरी एक जातं, आणि एक जेव्हा उरतं ना पेरेंट, त्यावेळेला बहुतेक त्यांची रवानगी तिकडे होते, असं मी हे खूप जवळनं बघितलंय सुद्धा. वडिलांना 4 मुलं असतात, त्या वडील सांभाळत असतात, पण त्या 4 मुलांना एक बाबा नाही सांभाळायला होत. 3 महिने तुझ्याकडे, 3 महिने तुझ्याकडे, 2 महिने माझ्याकडे, 2. मग इन्स्टॉलमेंटवर त्यांना, मग त्यावेळेस त्या वडिलांची काय म्हणजे मनस्थिती. बरं, त्यावेळी त्यांना जर एकीकडे आवडायला लागलं ना, समजा एक ठिकाणी खरंच सगळं त्यांचं जमलंय, सगळं रुटीन जमलंय, सगळं झालंय, की तुम्हाला ते त्यांच्याकडेच जास्त राहायचं असतं, किंवा हेही असतं. मग आमच्या मुलांचं काय, त्यांना कोण सांभाळणार, म्हणजे मुलांना सांभाळण्यासाठी तुम्हाला आई वडील हवे आहेत का, हेही असतं बऱ्याच. आणि आई वडील प्रेमाने करतात, म्हणजे त्यांना अजिबात नातवंडांना सांभाळायला मला वाटत नाही कधीच प्रॉब्लेम असेल, ते खूप प्रेमाने करत असतात, पण तरी असं वाटले जातात ते बरेच वेळेला. थोडंसं इमोशनल झालो आता सगळेजणच, पण हे खरं तर खूप गरजेचं होतं. चित्रपटाद्वारे का होईना, पण आपल्याला आपला आरसा दिसणं, आणि खूप छान वाटलं खरंच. म्हणजे मी जेव्हा पाहिलं तेव्हा मला असं रडायलाच येत होतं कंटिन्यू, माहिती नाही, पण मलाही खूप आठवण येत होती माझ्या आईबाबांची. आणि मला असं वाटतं की नाही, असं नाही झालं पाहिजे, कुणाच्या सोबतही नाही झालं पाहिजे. मुलांच्या शिक्षणावरती त्यांची सगळी स्वप्न अवलंबून असतात, जसं की तुम्ही त्या चित्रपटामध्ये केलेत. बरंच काही आहे, मी काय आता सगळं नाही सांगणार आहे, नाही तर हळूहळू सगळा चित्रपटच इकडे तुमच्या समोर येईल. असं खूप छान झालेत पापलेट, सुरमई मस्त छान फ्राय, आणि अजिबात तेलकट नाही बरं का, हे बघा अजिबातच तेलकट नाही आहे.
आणि स्पेशली चटणी पण खूपच छान आहे, मस्त. तर मंडळी, आपल्या जवळच्या चित्रपटगृहामध्ये जुनं फर्निचर नक्की बघा, कुटुंबासोबत बघा, फ्रेंड्ससोबत बघा, पण नक्की बघा. आणि मला कमेंट करून सांगायला विसरू नका, बरोबर ना सर? येस येस. आवडलं तर दुसऱ्यांना सांगा, नाही आवडलं तर मला काहीतरी काय करता येईल याची ॲडवाईस द्या. कारण ॲट द एंड ऑफ द डे आपण पिक्चर बनवतो तो ऑडियन्ससाठीच, आणि ऑडियन्स हा मायबाप असतो, आणि त्यांना आवडला पिक्चर तर त्याच्यासारखं आम्हाला सुख नाही, पण नाही आवडलं त्याच्यासारखं आम्हाला दुःखही नाही. पण बघा, माझी खात्री आहे तुम्हाला आवडेल, नक्की आवडेल. सरांनी बनवलेले सुके बोंबील शाकाहारी, आणि वडे मस्त फुगलेत बघा. पहिला घास बोंबलाचाच खाते. वा, मस्त झाले बोंबील, आलं ना मग एक नंबर. आता पुढच्या वेळेस कोळंबी शिकायला कधी येऊ सर? काळं चिकन. मस्त जेवणाचा आस्वाद घेतोय आता आम्ही. मंगेश, कसं आहे जेवण? मस्त, अप्रतिम. कसं वाटला? खूप छान. आम्ही ते सुखासुखीमध्ये येऊन मस्त सुखात जेवणाचा आस्वाद घेतोय. तुम्ही देखील नक्कीच या तुमच्या कुटुंबासोबत. हे आहे गोरेगाव ईस्टला. लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे आणि खाली ॲड्रेस पण दिलेला आहे, नक्कीच या. पुन्हा भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. टिल देन बाय मंडळी. खात राहा आणि स्वस्त राहा, मस्त राहा.